ही आम्हा सोयरी वनचरे पक्षी ही सुस्वरी आलविती हा संत तुकारामांचा अभंग आहे. वृक्षतोडीमुळे बराच आपल्याला त्रास होत आहे. वातावरणातही बदल होत आहे. हे लक्षात घेत राजमाता जिजाऊ साहेब भोसले यांच्या पुण्यतिथी निमित्त आज रविवार दिनांक 30 जून 2024 या तारखेवर किल्ले रत्नदुर्ग येथे सह्याद्री प्रतिष्ठान पेन विभाग यांच्यातर्फे वृक्षारोपण सोहळा हे करण्यात आला आहे. तर आम्ही सध्या आता किल्ल्यावरती जात आहोत. तिथे तुम्हाला मिळतो. आम्ही सध्या आता गडाच्या पायथ्याच्या इथे पोहोचलेलो आहोत. इथे मंदिर वगैरे आहे. तिथे आम्ही रेस्ट वगैरे केली थोडी. हा बघा, हा माझा भाऊ. हाय बोल. हाय. हे बघा, हे माझे मम्मी पप्पा. हा इथे पाठी तुम्ही पाहू शकता. हा देवीचं मंदिर आहे. इथे आम्ही थोडीशी रेस्ट घेतली. आता आम्ही इथे वापस चढायला सुरुवात करणार आहोत. झाडं तोडल्यामुळं आपल्या म्हणजे पर्यावरणाला दुष्परिणाम होतात खूप सारे. तर मग मग त्याच्यासाठीच जसं की उष्णता यंदा तुम्ही पाहिलेच असेल किती गरमी आपल्याला होते. तर मग त्याच्यासाठी प्रत्येक व्यक्तीने किमान 5 झाडे तरी लावावी. तेवढी नाही जमली तरी किमान एक तरी झाड प्रत्येकाने लावायला पाहिजे. जर तसं तेवढंच जर जमलं नाही वगैरे आपण खातो त्यांच्या जे बिया असतात, आपण फिरायला वगैरे जातो किंवा जे खाल्ल्यावरती बाहेर टाकून द्या. जर जमत नसेल झाडं लावायला तर फिरायला वगैरे गेल्यावरती जंगलात वगैरे फेकून द्या. त्याच्याने काय होतं, ते जंगलात ऑटोमॅटिकली असे झाडांच्या रूपात तयार होतात. मग त्याच्यानी ते मोठं झाड झालं, त्याचे फळं खालती पडले वगैरे, त्यांच्या बियांनी अजून एक झाड होतं. जर तेवढंच नाही जमलं तुम्हाला तर मग झाड तरी तोडू नका. आम्ही किल्ल्यावरती आलेलो आहोत. तर हा बघा, हा इथे मंदिर आहे ना, त्याच्यात म्हणजे हे ओपन वगैरे म्हणून कोणी येत नाही जास्त ना, म्हणून कचरा वगैरे साचली. त्याची आम्ही साफसफाई केली तिथला. थांबा तो पण दाखवते तुम्हाला. पूर्ण स्वच्छ वगैरे केला. इथे पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. शंकराची वगैरे सगळं पूर्ण साफ केलं. हे आरती वगैरे केली, दिवा वगैरे लावला. आणि हे पाहू शकता तुम्ही आपल्या या किल्ल्यावरचं परिसर. हे पहा, माझा भाऊ आणि हा आपला भगवा झेंडा. तुम्ही पाहू शकता इथे हा चिंचेचं झाड लावण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे वृक्षारोपणाला सुरुवात झाली. तसं पाहायला गेलं तर वृक्षारोपणाचे बरेचसे फायदे आहेत. जसे की झाड ही माती धरून ठेवतो, ज्याच्यामुळे लँडस्लाईड्स वगैरे होतात ते होत नाही. व पावसाच्या पडण्याची झाडांचा मोठा सहभाग आहे. म्हणून झाडे लावा. पाहायला गेलं तर माणसापेक्षा या जगात झाडाला महत्त्व जास्त आहे. कारण की तो झाड जेव्हा लावतो तेव्हा मोठा होऊन आपल्याला तोच म्हणजे असे छाया वगैरे देतो, आपल्या वातावरणाला थंडी ठेवतो. म्हणून झाडे लावा आणि झाडे जगवा. प्रत्येकाने झाडे लावली पाहिजेत आणि आपल्या जीवनातील एक दिवस पर्यावरणासाठी द्यायला पाहिजे. तसे पण आपण फिरायला जातो, त्याच्या जागी आपण असं जर काय मोहीम राबवली तर काय जाणार आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.